ठिकाणी ठोसेघर पठारावरील समर्थ मावळा प्रतिष्ठान पठार विभाग यांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले। तर या संदर्भात 18/5/2026 रोजी ठोसेघर परिसरातील काही लोक प्राथमिक आरोग्य केंद्र ठोसेघर या ठिकाणी गेले होते। तर त्यांना औषध उपचारासाठी एक्सपायरी संपलेले औषधाची सलाईन म्हणजे एका पेशंटला ठीक आहे समजू शकतो, परंतु असं 4-5 पेशंटला सलग पेशंटला त्यांनी एक्सपायरी झालेली औषधं लावली। यामुळं ग्रामीण भागातील लोक ही अशिक्षित असतात, तर त्यांना या गोष्टीचं काही महत्त्व माहीत नाही। तर ठोसेघर गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याबद्दल बघितलं आणि त्यांच्या निदर्शनात आलं की हे एक्सपायरी झालेले औषधं आहेत। तर त्या लोकांमधून हा उद्रेक व्हायला लागला। मग आम्ही आमच्या ग्रुपवरती या विषयावरती बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर मग असं ठरलं की ठीक आहे की समर्थ मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण संबंधित अधिकाऱ्यांना त्या संबंधात म्हणजे ठोसेघर PHCमध्ये जे कोण कर्मचारी आहेत ज्यांच्याकडून एक्सपायरी झालेल्या औषधांचा स्टॉकसुद्धा बाजूला काढू शकले नाहीत, 1 जानेवारीपासूनचा हा काही औषधं त्याच्यात आहेत, तर ते औषधं रिपोर्ट देताना त्याच्यावरती नमूद केलं आहे आम्ही तसं अर्जात की एक्सपायरी झालेले औषध म्हणजे सलाईन असं। यामुळं ग्रामीण भागातील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार चालू आहे। तरी इथून पुढं तरी संबंधित अधिकारी यांनी याविषयी चौकशी करावी आणि इतर औषधांचा स्टॉक चेक करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती चौकशी करून कारवाई करावी, ही अशी आमची एक माफक अपेक्षा आहे। आणि इथून पुढं तरी ग्रामीण भागातील म्हणजे सर्व PHCमधील औषधांचे स्टॉक चेक करण्यात यावे, ही आमची समर्थ मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे। सर्व समर्थ मावळा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांनी कायदेशीर कारवाई करू असं त्यांच्यावर सांगितलं।